हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. मी तुमचा मित्र भूषण साळुंके. तर या चॅनलमध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आतापर्यंत आपण माझी लाडकी बहीण योजनेबद्दल व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर आपण फॉर्म कसा भरायचा तो बनवला. त्याच्यानंतर आपण महिलांसाठी ई रिक्षा योजनेचा व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर माझा लाडका भाऊ या योजनेचा व्हिडिओ बनवला. आता जी योजना आहे गाईज, ही योजना असणारे मुख्यमंत्री वयश्री योजना, म्हणजे जे आपले 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यांना पण सरकारकडून एक GR जाहीर झालेला होता, त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. ते 3,000 रुपये कसे मिळणार आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कशा प्रकारे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं असे नवीन GRs वगैरे साठी आणि जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी. चला सुरू करूया. जसं की गाईज तुम्ही बघू शकता, मी त्यांचा PDF इथं ओपन केलेला आहे. आता तर इथं वाचून दाखवतो तुम्हाला. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्याची आणि त्यांच्या वयोमानापर्यंत येणाऱ्या अपंगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, कारणे, उपकरणे व खरेदी करण्याकरिता, तसेच मनसातत्य केंद्र, योगोपचार केंद्र, तसे याद्वारे मानसिक स्थाव्य आणि अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात मान्य देण्याबाबत. याबाबत ही योजना आहे मुख्यमंत्री वयश्री योजना, या योजनेचं नाव असणार. ही जी योजना आहे इथून महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून आलेली आहे. ओके, तर जे तुम्हाला नाव मी अशासाठी सांगितले कारण की आपण ऑनलाईन अप्लाय करतो ना, तिथे विचारतं आपल्याला की कोणत्या विभागामध्ये आपल्याला अप्लाय करायचा फॉर्म. आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग या विभागासाठी आपल्याला ही नोटिफिकेशन तिथे दिसणार आहे. जी योजना होती काही मित्रांनो, ही दिनांक 6 फेब्रुवारी 2024 ला आलेली होती. पण अजून काही लोकांना अजून माहिती नसते, त्यासाठी मी ही योजनेचा व्हिडिओ परत बनवतोय. त्याच्यासाठी इथं प्रस्तावना. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,24,00,000 इतकी आहे. त्यापैकी 65 वर्षावरील अंदाजित 10 ते 12% ज्येष्ठ नागरिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे 1.25 कोटी ते 1.5 कोटी पर्यंत आहेत. ओके, त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. सदर बाब विचार घेऊन केंद्र शासनाचे दारिद्र्य रेषेखाली संबंधित दिव्यांग दुर्बलाग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक क्षमतेनुसार सहाय्य साधने व उपकरणे पुरवण्याची वयश्री योजना सुरू केली आहे. ओके, त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून, तसेच त्यांना स्वस्थ केंद्र, उपचार केंद्र द्वारे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अधिक ठेवून त्यांना वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेचे धर्तीवर व राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यात राबवण्यात बाब शासनाकडून विचारधारणा होती. अशी ती योजनेचा त्यांची विचारधारा केलेली होती. तर शासनाचा निर्णय काय आला याच्यावर? राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामन्याच्या स्थितीत जगण्याची आणि वयोमानापर्यंत येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपयोजन करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता, तसेच त्यांचे मनस्वास्थ्य केंद्र, उपयोगाच्या केंद्राद्वारे मानसिक व स्वास्थ्य अधिवाधित ठेवण्यात राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासनाचा मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे शासनाने यांना मान्यता देऊन टाकली होती. ओके, तर मान्यता त्यांनी दिलेली आहे. तर आता ते कशा प्रकारे, आता तुम्हाला मी सांगतो होतो फॉर्म कसं अप्लाय करायचं, किती पैसे 3,000 रुपये तुम्हाला कसं मिळणार आहे. तर योजनेचे जे नाव असणार आहे इथं मुख्यमंत्री वयश्री योजना. ओके, ऑनलाईन मध्ये पण आपल्याला असं नाव शोधायचं इथं समाज कल्याण विभागामध्ये. त्याच्यानंतर आता बघूया इथं
सदर योजनेचं ध्येय व उद्दिष्ट काय आहे ते वाचूया. राज्यातील 65 वर्ष त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना इथं लिहिले गेलेले जीवनात सामान्य स्थिती वगैरे जे असतात, अपंगत्व जगण्यासाठी त्यांचे वयोपराद्वारे येणारे अपंगत्व अशक्तपणा उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधन करण्यासाठी उपयुक्त केंद्रांद्वारे त्यांचे मानसिक श्वास आणि आदिवादी ठेवण्यासाठी प्रशिक्षण करता एक वेळी एक रकमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे अशा प्रकारे आहे. वेगवेगळे स्वरूप काय म्हणतात, स्वरूपामध्ये कसं आहे, सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थपणा दुर्बलतेनुसार सहानुभूत व साधने उपकरणे खरेदी करता येतील. असं उदाहरणार्थ तुम्हाला काही त्यांचं म्हणणं असं आहे की 3,000 रुपये जर मिळाले, तुम्हाला जे लागणाऱ्या वस्तू वगैरे असतात म्हणजे योजनेमधलं आता 65 वर्षानंतर आता थोडं म्हणजे वय थोडं निघूनच जातं, त्यानंतर चष्मा वगैरे झालं, श्रवण यंत्र झालं, ऐकण्यात कमी झालं, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डर वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेज, लॅम्बर बेल्ट, सर्व व्हेकल कॉलर इत्यादी म्हणजे इत्यादी तुम्हाला काही वस्तू वगैरे खरेदी करण्यासाठी पैसे व कामात येतील अशा प्रकारे योजनेचा इथं विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आले. तसेच राज्य शासनाच्या नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र अशा प्रकारे प्रशिक्षण केंद्र सहभागी होत येईल अशा प्रकारे आहे. निधीची विवरण व अर्थसहाय्य आता ते बघूया. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. त्याच्यानंतर थेट लाभ विवरण डीबीटी प्रणालीद्वारे 3,000 रुपयाच्या मर्यादित निधी करण्यात येईल अशा प्रकारे आहे. शिबिराचे आयोजन वगैरे करणे हे त्यांचं याच्यात आहे. आता तिच्या आता बघूया आता काय असणार पुढे. त्याच्यानंतर इथं आता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यात कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. त्याच्यानंतर संसर्गजन्य रोग, त्याच्यानंतर माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. येथे अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणामार्फत त्या विभागांच्या सर्वेक्षणासोबत यांच्या योजनेचे लाभार्थ्यांनी तपासणी करण्यात येईल अशा प्रकारे इथे सांगितलं गेलेलं आहे. ओके, लाभार्थ्यांची तपासणी व प्रवाह अल्पोपहार कार्यालयीन खर्च व पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाडताळणी कागदपत्र तपासणी करून थेट त्यांना डीबीटी द्वारे वितरित करणे तसेच त्यांचे लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे व करती प्रणाली लाभार्थी 200 रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे. म्हणजे 200 रुपये खर्च त्यांना अंदाजे इथे येत आहे. योजनेची अंमलबजावणी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य विशेषण व सहाय्यक अनुदान थेट लाभ विवरण डीबीटी प्रणालीद्वारे उदाहरणार्थ अदा करण्यात येईल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरीयावरील अंमलबजावणी समिती सहभाग असेल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेद्वारे अंमलबजावणी देखरेख नियंत्रण करेल. आता इथे कसं लिहिलं गेलेलं बघा तुम्ही. आता इथं काय सांगितलं त्यांनी, प्रणालीद्वारे कोण करेल, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरीय. तर आपल्याला काय करायचं, आपल्या जिल्ह्यामध्ये जे असतील ना, समाज कल्याण ऑफिस झालं, सामाजिक न्याय ऑफिस झालं, विशेष सहाय्यक विभाग झालं, इथे जाऊन आपल्याला तो ऑफलाईन फॉर्म सुद्धा पण भरू शकतो. आणि तुम्हाला कधी ऑनलाईन भरायचा तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता. तिथे ऑफलाईन फॉर्म घ्यायचा, तिथे जाऊन आणि आपले फॉर्म भरून डॉक्युमेंट्स वगैरे मी तुम्हाला पहिले सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही ऑनलाईन कधी भरला, तुम्हाला कुठे जायची जरूरत नाही. एक सायबर कॅफेवर जायचं आहे, आता घरी कोणी शिकलेला व्यक्ती असेल त्याच्याकडून, नातू वगैरे आपला असेल त्यांच्याकडून भरून घ्यायचा, नाही तर ऑनलाईन फॉर्म अशा प्रकारे, नाही तर ऑफलाईन पण आपण भरू शकतो. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघूया आपण राज्य नोडल एजन्सी यंत्रणा. ओके,
राज्य राज्य नोडल एजन्सी यंत्रणा प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे व लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे. त्याच्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड, बँक खाते याची माहिती गोळा करणे. त्याच्यानंतर कामे नोडल एजन्सी केंद्रीय सामाजिक उपकरण CPSU यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे द्वारे म्हणजे पार पाडण्यात येईल अशा प्रकारे ते सांगण्यात आलेले. आधार कार्ड वगैरे तपासणी, बँक खाता तपासणी गोळा करणे, त्यांची माहिती वगैरे जमा करणे. त्यासाठी सदर यांनी इथं टीम बनवली आहे. इथं शहरी भागातली टीम संघटित टीम बनवली, समिती बनवली. ती समिती अशा प्रकारे त्यांची समिती आहे. इथं अध्यक्ष आयुक्तालय महानगरपालिका असो अशा प्रकारे टीम बनवली. जिल्हास्तरीय जिल्हा अधिकारी अध्यक्ष असणार. ओके, राज्य महानगरपालिका असलं तिथं आयुक्त असणार अशा प्रकारे. तर पुढे बघूया लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष. तर पात्रतेसाठी तुम्हाला काय लागणार आहे इथं आपण पात्रतेसाठी बघून घेऊया घ्यायचं एकदा. तर पात्रतेसाठी तुम्हाला सदर पहिला जो टप्पा दिला त्यांनी 8 नंबर मध्ये, सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचा ज्या नागरिकांनी 31/12/2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील. समजते तुम्हाला इथं काय सांगितलं यांना, ज्या ज्येष्ठ नागरिकांनी 31/12/2023 या इथपर्यंत त्यांनी जर आपलं 65 वय पूर्ण केलं असेल त्यांना 3,000 रुपये इथं म्हणजे ते भेटतील आणि ते पात्र ठरले जातील अशा प्रकारे सांगितलं येत आहे. ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे त्या आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार कार्ड नोंदणी पावती असणे आवश्यक आहे असं आपल्याकडे पाहिजे. आणि जर त्या लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्याची स्वीकार्य असेल अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय. त्यानंतर इथं आ मध्ये लिहिले लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्रतिकाराकडून प्रमाणपत्र किंवा BLE रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्याअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना अंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकार इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृक्षभार नेतृत्वाखाली मिळवण्यावर पुरावा सादर करू शकतो अशा प्रकारे इथे लिहिले गेलेले आहे. उत्पन्नाचा मर्यादा लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे असावे. लाभार्थ्यांची सव्य घोषणा सादरपत्र करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचे जे उत्पन्न आहे 2 लाखाच्या आत असलं पाहिजे कौटुंबिक उत्पन्न. ओके. त्याच्यानंतर ई मध्ये त्यांनी सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकाराद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तसे उपकरणे विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. या बाबतीचे लाभार्थ्यांचे सव्य घोषित पत्र आवश्यक राहील. याच्या दोषापूर्व कार्यक्षमता उपकरणे इत्यादी बदलावाची अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते अशा प्रकारे सांगितलेले आहे. आता इथे पुढे लिहिलं ऊ मध्ये पात्र लाभार्थ्यांचे बँकेच्या वैयक्तिक आधार संकलन बचत खाते 3,000 रुपये थेट लाभ विवरण प्रणालीद्वारे विवरित झाल्यानंतर त्यांना योजनेच्या अंतर्गत विरहित त्या उपकरणात केले जातील. आता तुम्हाला एक गोष्ट आता तुम्हाला आता वाटत असेल तर महिन्याला 3,000 रुपये भेटतील, तर महिन्याला नाही भेटणार आहे बरं. आता तुम्हाला वर्षाला 3,000 रुपये भेटणार आहे तुम्हाला मी सांगून देतो. आता इथं आता तुम्हाला कन्फ्युजन मध्ये होऊन जाईल. महिन्याला वर्षाला फक्त 3,000 रुपये भेटणार आहे. ओके. तसेच मन व स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्तालय समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून व संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम CPSU संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे राहील. त्याने अन्यथा त्या लाभार्थ्यांनी सध्या रक्कम वसूल करण्यात येईल अशा प्रकारे लिहिलेले आहे. निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील. म्हणजे त्या किती सांगितलंय का
जेवढे पण निवड करण्यात येईल माणसाची निवड, पुरुष लोकांची निवड होईल, त्यांच्या 30% महिला असतील अशा प्रकारे सांगितलं. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, आता कागदपत्र तुम्ही आता नीट ऐकून घ्यायचंय बरं, सगळ्यांना नीट ऐकून घ्यायचं. आजी आजोबांनी जे पण असतील ते, आधार कार्ड, मतदान कार्ड. ओके, एक पहिलं झालं आपलं आधार कार्ड, मतदान कार्ड. त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबरला राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स पाहिजे आता, राष्ट्रीयकृत बँक. त्याच्यानंतर आपल्याला पासपोर्ट आकाराचे 2 फोटो 3 नंबरला. 4 नंबरला सव्य घोषित प्रमाणपत्र. ओके, ते ऑनलाईन आपल्याला प्रिंट भेटून देण्याची पण तुम्हाला मी साईट देऊन देईन, वेबसाईट वगैरे, नाही तर तुम्ही समाज कल्याण विभागामध्ये जाऊन सुद्धा ऑफलाईन फॉर्म भरता, तिथे सगळं तुम्हाला भेटून देईन. फक्त आपल्याला डॉक्युमेंट घेऊन द्यायचे, जेवढे मी सांगतो आता तेवढे. आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीय बँकेचे पासबुक झेरॉक्स, 2 पासपोर्ट फोटो, सव्य घोषित पत्र तिथूनच भेटून देईन तुम्हाला एक. आणि शासनाचा ओळखपत्र पटवण्यासाठी विविध केलेली अन्य कागदपत्रे, अजून अन्य जे कागदपत्रे ते पण घेऊन जायचे आपल्याला. पोर्टल तयार करणे. राष्ट्रीय वयश्री योजना धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती समिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल. योजनेचे जागृती निर्माण करणे, त्याच्यानंतर योजनेचे नियंत्रण आणि मूल्यमापन अशा प्रकारे इथे लिहिलेलं आहे. मूल्यमापन वगैरे पण केलेले त्यांनी, आता कशा प्रकारे असणार आहे बघू शकतो तुम्ही. ओके, मूल्यमापन करेल. त्याच्यानंतर आर्थिक भार, थेट लाभ खर्च किती असणार आहे त्याच्याबरोबर सर्व तुम्हाला वाचायचं, इतकं काही एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही, तुम्हाला वाचूनच दाखवतो. योजनेचे बदल जागृत निर्माण करणे, राज्य शासनाच्या मान्यते सहमतीची अंमलबजावणी यंत्रणा या योजनेचे व्यापक व प्रसिद्धी करता येईल, जेणेकरून लाभार्थी यांची कुटुंबामध्ये तसेच त्यांच्या सामान्य जनतेनुसार योजनेचे अस्तित्व आणि त्यांच्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभार्थ्यांबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण होते. त्याच्यानंतर नियंत्रण व मूल्यांकन. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण केले जाईल व विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्यांकन अंमलबजावणीच्या 1 वर्षानंतर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या मार्फत केले जाईल. त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया व छाननी विवरण पद्धती औपचारिक अंमलबजावणी एजन्सीद्वारे निश्चित केल्या जातील. त्यानंतर 12 नंबरला दिलेलं त्यांनी भार, आर्थिक भार, थेट लाभ खर्च. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या 11,24,00,000 इतकी आहे. त्यापैकी 65 वर्षावरील त्यावरील अंदाजित एकूण 10 ते 12% मतलब 1.25 लाख 1.5 कोटीपर्यंत ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी प्रयोगित तत्वावर वृद्धापकाळाचे ग्रस्त व वृद्धापकाळ कार्ड संबंधित अपंगत्वग्रस्त, त्यानंतर मानसिक अवस्थेतील पीडित अंदाजे 12.5 ते 15 लाख राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी 3,000 रुपये प्रतिवर्ष, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आता, प्रतिवर्ष. ओके, म्हणजे प्रत्येक वर्षी एकर कमी अदा करणे अपेक्षित आहे. त्यानुसार थेट लाभ विवरण डीबीटी करिता 15 लाख गुणिले 3,000 म्हणजे 45 करोड, 450 करोड. ओके, अक्षरी रुपये 450 कोटी रुपये इतकी कमाल अंदाजित खर्च असेल. एवढा खर्च देणार 450 करोड त्यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी इतर खर्च लावलेला इथं, आता 15 लाख लोकांना मिळणार आहे इथं नोडल खर्च. तर इथं प्रति लाभार्थ्यांचा 200 रुपये खर्च असणार आहे. तर 15 लाख गुणिले 200 म्हणजे इथं 3 करोड रुपये आपले झालेले आहे. 3 कोटी रुपये इतका खर्च, अंदाजित खर्च असणार आहे. अंमलबजावणी संस्था नोडल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. म्हणजे टोटल 400 किती झाले ते 448 कोटी रुपये यांच्यासाठी, म्हणजे एवढा खर्च आहे. कामाचे स्वरूप पात्र लाभार्थ्यांना कागदपत्र तपासणी, आधार कार्ड प्रणालीकरण, बँकेचे खाते व आधार कार्ड जोडणी, त्याच्यानंतर विभागाचे समन्वय करणे व देय रक्कम थेट लाभ विवरण डीबीटी द्वारे कळवणे व शिबिराचे आयोजन वगैरे करणे अशा प्रकारे आहे.
आता इथं आपण बघू शकतो. आता इथं सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणांचे जाळे व राज्यातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. त्यानंतर असंसर्गजन्य रोग सर्वक्षम पॉप्युलेशन ब्रेड स्किनिंग व माझी कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सर्वक्षम स्किनिंग व घरोघरी जाऊन करण्यात येते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणेसोबत त्यांच्या योजनेचे लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येतील, अशा प्रकारे सांगितलं आहे. तर सदर योजनेकरिता प्रस्तावना पुढील प्रमाणे आहेत. तर इथं खर्च वगैरे त्यांनी दाखवलेला आहे. आता टोटल ते पण बघून घेऊया. प्रस्तावनेचा तपशील प्रस्तावना खर्च. तर थेट लाभ विवरण 15 लाख लाभार्थी यांना 15 लाख लोकांना इथं लाभ भेटणार. ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिना 3000 रुपये. त्यांना इथं 450 कोटी रुपये खर्च येणार आहे. वाटप होणारे म्हणजे 3000 रुपये प्रमाणे दरवर्षी. नोडल एजन्सी 3000 रुपये. त्याच्यानंतर शिबिर आयोजित खर्च 00 आहे आणि एकूण खर्च 400 इथं लिहिले गेले आता अक्षरी 480 कोटी इतका खर्च येणार आहे, असं इथं लिहिलेलं आहे. 480 कोटी रुपये आपल्या येणार. लेखा परीक्षेच्या बारे में लिहिलेलं आहे इथं. आता अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या एजन्सीचे खाते संदर्भात वेळोवेळी सुधारणा करणारे जनरल फायनान्स रूल GFR 2017च्या तरतुदीनुसार लेखा परीक्षेच्या अधीन असतील. त्यानंतर सदर योजनेकरिता वार्षिक अंदाजे 480 कोटी इतक्या खर्चाची मान्यता देण्यात येत आहे. तर सदर योजनेच्या खर्चासाठी स्वतंत्रपणे लेखाशीर्ष घेण्यात येईल. संगणकांच्या भविष्यश्री योजनेअंतर्गत 2023-24 आर्थिक वर्षातील खर्च भागवण्यासाठी त्यांच्या विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना लेखाशीर्ष 2225/085 या राज्यस्तरीय योजनेमधील अर्थसंकल्पना निधी मुख्यमंत्री वैश्विक योजना करिता पुनर्नियोजनाद्वारे या विभागाच्या वृद्ध अपंगासाठी गृहे आणि योजनेद्वारे 2235-1432 या लेखानी सेवांतर उपलब्ध करण्यात येतील, अशा प्रकारे लिहिलेलं आहे त्यांनी. सदर योजनेची अंमलबजावणी अनुषंगाने सदर शासन निर्णयाच्या परिशिष्ट 1 व परिशिष्ट 2 याप्रमाणे सदर सर्वसाधारण मार्गदर्शन तत्व असतील. तर परिशिष्ट 1 व 2 ते पण तुम्हाला मी खाली दाखवतो. आता सदर शासन निर्णय हा मंत्रिमंडळाच्या मान्यतेत 5 फेब्रुवारी 2024 बैठकीत घेण्यात आलेला निर्णयाचा निर्गत करण्यात येते आहे, अशा प्रकारे ते लिहिलेलं आहे. तर सदर शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या संकेतस्थळावर आपल्याला इथं काय आपल्याला वेबसाईट वगैरे भेटणार आहे. इथं आपल्याला जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर आपण समाज कल्याण विभागामध्ये जायचंय. ओके, अशा प्रकारे इथं. त्याच्यानंतर आता खाली आता इथे लिहिलेलं आहे सहपत्र व परिशिष्ट 1-2 इथं खाली आहे. तर रवींद्र गोरखे उपसचिव महाराष्ट्र शासन इथून आपल्याला परवानगी भेटलेली आहे की प्रति वगैरे पाठवली आलेल्या सगळीकडे. तर परिशिष्ट 1 त्याचं मार्गदर्शन तत्व आता हे आपल्याला कशा प्रकारे असणार आहे हे वाचून घ्यायचं आहे, महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यासाठी एक नोंदणीकृत लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी, आधार क्रमांक, आधार प्रमाणीकरण हमीपत्र, त्यानंतर बँक लिंक इत्यादी तपासणी शिबिराकरिता नेमून दिलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत प्रमाणित करून घेण्यात येतील व वरील डाटा ऑनलाईन पद्धतीने व ऑफलाईन पद्धतीने जतन करता येतील. तर तुम्हाला मी आता पहिले सांगितलं की तुम्ही ऑनलाईन पण फॉर्म भरू शकता आणि समाज कल्याण विभागामध्ये जाऊन ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता. ओके, तर इथं पण तुम्हाला एकदम क्लिअर झालं असेल. आता तर मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे ई टोकन प्रदान करण्यात येतील. यानंतर तुमचा इथं फॉर्म वगैरे सगळं सबमिट वगैरे झालं, तुमचा ई टोकन प्रदान करण्यात येईल. तसेच ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीचे नोंदणी पावती प्रदान करण्यात येईल. तुम्हाला एक नोंदणी पावती सुद्धा इथं भेटून जाईल ई टोकन अशा प्रकारे. त्याच्यानंतर जिल्हा व महापालिका स्तरावरील मूल्यमापन कार्य पूर्ण पाडल्यानंतर सदरील पात्र लाभार्थ्यांना माहिती ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने आयुक्त समाज कल्याण पुणे सामाजिक न्याय विशेष
सहाय्य विभाग मंत्रालय व मुंबई यांच्याकडे PSC द्वारे सादर करण्यात येईल अशा प्रकारे इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं पात्र लाभार्थ्यांची यादी, नाव, फोटो, लिंक, तसेच बँक खाते, आधार क्रमांक, BLL कार्ड क्रमांक, त्याच्यानंतर इत्यादी तपशील माहितीवर आयुक्तालयामार्फत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात येतील अशा प्रकारे ते लिहिलेलं आहे. तक्रार निवारण अभियान सेवा प्रदान करण्याची विभागाद्वारे स्वतंत्र यंत्रणाद्वारे करण्यात येतील. सिस्टम वगैरे, टोल क्रमांक वगैरे इथं दिलेलं देखील. आता परिशिष्ट 2, आता हे वाचून घ्यायचं आपल्या परिशिष्ट 2 मध्ये काय आहे. आता शेवटचा भाग आहे आपल्या एवढा. आता परिशिष्ट 2 मध्ये सहाय्यन प्रदान करण्याची मार्गदर्शन तत्वे. तर आयुक्त समाज कल्याण पुणे व जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीद्वारे सौभाग्य लाभार्थ्यांची ओळख शहानिशा करून घेईल व नियोजनाअंतर्गत नमूद केलेल्या सर्व मार्गदर्शन तत्वे, अटी इत्यादींची खात्री केल्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी करेल. त्यानंतर CPSC द्वारे लाभार्थ्यांकडून सदरीत प्राप्त रकमेची नेमून दिलेल्या प्रयोजनेकरिता वापरण्यात येईल असे सवय घोषित पत्र प्राप्त करून घ्यावे व राष्ट्रीय योजनेचे केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा लाभ घेतला असल्याचे देखील सुद्धा त्यांची नमूद करून घ्यावे. अशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी व तपासणी करणाऱ्या अधिकारी सामाजिक न्याय विभागास असेल व योजनेअंतर्गत प्राप्त निधीसाठी स्वतंत्र खाते उघडण्यात येईल. त्याच्यानंतर तसेच योजनेअंतर्गत कार्यनिधी होण्यासाठी निधी स्वतंत्र बँक खात्यात ठेवला जाईल अशा प्रकारे लिहिलेलं आहे. पात्र लाभार्थ्यांना DBT द्वारे रक्कम प्रदान करण्यात येईल व तसेच खर्च रक्कम DBT मधील अडचणीमुळे लाभार्थ्यांना खात्यात जमा न झालेली रक्कम विभागाच्या खात्यात जमा करण्यात येईल अशा प्रकारे सांगितले. व आर्थिक वर्षाचे खाते आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत किंवा पुढील मंजुरी यापैकी जे आधी असेल त्यांना उपयोगिता प्रमाणपत्र आणि अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकाऱ्यांकडून स्वारी केलेल्या आलेखा परीक्षेतील प्रशस्त करण्यात येईल अशा प्रकारे येतात. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती वाचून दाखवलेली आहे. मी इथं काही एकही पॉईंट असं सोडलेला नाही की तुम्हाला मी ही व्हिडिओ वाचायची म्हणून स्वतःहून मी स्वतः ही व्हिडिओ वाचून दाखवली पूर्णपणे. आता तुम्हाला जर वाचायची असेल तुम्ही वाचू शकता. याची PDF ची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि तुम्हाला इथं सगळे डाऊट क्लिअर झालेले असतील. त्याच्यानंतर आता तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन जो पण फॉर्म भरायचा आहे ते भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल त्याची लिंक इथं टाकून देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि ऑफलाईन भरायचा असेल तर समाज कल्याण विभाग वगैरे मध्ये जाऊन आपण भरू शकतो. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करायचं, लाईक करून ठेवायचं आहे आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहून टाका आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आन्सर देईल. आणि आता तुम्हाला काय करायचं, आपले जे म्हणजे नाते वगैरे असतील, आजी आजोबा, त्यांना सांगायची माहिती पोचवायची आणि आपली व्हिडिओ शेअर करायची सगळीकडे. आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायची नवीन योजनेसाठी. आणि त्याच्यानंतर मी अजून महिलांसाठी योजनेची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे. बटन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जातील. माझी लाडकी बहीण योजना, माझा लाडका भाऊ योजना, त्याच्यानंतर रिक्षा योजना व महिला स्टार्टअप योजना, तर महिलांची योजनेची बी लिंक मध्ये मी टाकून देणार आहे. आणि माझ्या ऑफिशियल चॅनल ग्रुप पण दिलेले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन द्यायचे. आणि सेकंड माझं युट्यूबचं चॅनल पण आहे ट्रेडिंग बद्दल. जर ट्रेडिंग तुम्हाला शिकायचं असेल ते चॅनल लावून तुम्ही सबस्क्राईब करू शकता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काही थँक्यू, बाय बाय.